नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण नंबर रोचा जो काही दुसरा लेसन आहे तो आपण पाहणार आहोत. मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्रत्येक दिवशी जे आहे ते आपण एका बटनाची, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण 4 आणि 5 ह्या 2 कीजची आपण प्रॅक्टिस केली होती, पण ते जे आहे ते एका बोटावर येत होतं. ओके, अशाच पद्धतीने आज सुद्धा आपण एका बोटावर येणारी जे काही बटन आहेत आपण आज त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजेच कोणतं तर आपलं 3. ओके, आपण पहिला जो लेसन आहे, म्हणजे जो सुरुवातीचा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो सांगितला होता त्याची आपण एकदा रिव्हिजन करून घेऊ, म्हणजे तुम्हाला जे आहे ते सोपं पडेल. नेहमीप्रमाणे बोटं कुठे ठेवणार? ASDF, त्यानंतर सेमिकॉलन LKJ. ओके, त्यानंतर आपण टाईप केलं होतं इंडेक्स फिंगर जो आहे त्या इंडेक्स फिंगरने आपण टाईप केलेलं F नंतर 4 पुन्हा F आणि नंतर 5. ओके, आणि स्पेस. त्यानंतर पुढचं आपण टाईप केलं होतं J नंतर 6, नंतर पुन्हा J आणि 7 आणि स्पेस. ओके, हा आपला नंबर रोची जी काही आपण सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा पहिला आपला लेसन होता. आता आपला दुसरा लेसन कोणता आहे तर तुम्हाला हे दिसत असेल D. F नंतर काय येतं? D तुम्हाला ह्या बोटाने आपण प्रेस करतो, ASDF. ओके, तर मग D साठी तुम्हाला माहिती आहे कोणतं बोट प्रेस करायचं ते. मग ह्याच बोटाने, हा जो दिसतोय ह्याच बोटाने तुम्हाला 3 हे जे बटन आहे ते तुम्हाला प्रेस करायचे. म्हणजेच कसं? D3. ओके, पुन्हा स्पेस, पुन्हा मी तुम्हाला नॉर्मल करून दाखवते. हा D, त्यानंतर 3, पुन्हा D, त्यानंतर 3. ओके, त्यानंतर इकडचं जे आहे ते सेमिकॉलन L, K आणि J, म्हणजे ह्या बोटाने तुमचं काय प्रेस होणार आहे? K. ओके, आणि K नेच, म्हणजे ज्या बोटाने आपण प्रेस करतो त्याच बोटाने तुम्हाला 8 ही जी काही की आहे ती तुम्हाला प्रेस करायची. म्हणजे जसं एक एक बोट पहिल्यांदा करून दाखवते मी. K8, K8, K8. ओके, स्पेस दिला. हा लेसन तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. मी पुन्हा एकदा तुम्हाला आता जेव्हा मी तुम्हाला एक एक बोट सांगणार तेव्हा अगोदरचा लेसन आणि आत्ता जो करंट लेसन आहे, म्हणजे जो चालू लेसन आहे तो तुम्हाला काय करायचे? मिक्स टाईप करायचे, की जेणेकरून तुमचे जे काही पहिला लेसन आहे ती बोटं आणि त्याच्यानंतरचा येणारा जो काही नवीन लेसन आहे ती बोटं अशी तुमची काय होणार आहे? एकत्र प्रॅक्टिस होणार आहे. ओके, तर मी हे Ctrl A करून पूर्ण याला डिलीट केलं. डिलीट केल्यानंतर इथे मी जरा तुमची साईज जी आहे ती काय करते? वाढवून घेते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अक्षरं जी आहेत ती तुम्हाला मोठी दिसतील. ओके, हे आपण साईज जी आहे ती वाढवून घेतली. त्याच्यानंतर 48 करते. ओके, त्याच्यानंतर आपण जो आपला ॲक्च्युअल जो लेसन आहे तो आपण लेसन टाईप करायला काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत. ओके, तर मग आपण पहिल्यांदा टाईप केलं D, हे बोट D3. ओके, त्यानंतर आपला जो अगोदरचा लेसन होता F4, F5. ओके, सुरुवातीला थोडं जड जाईल, पण नंतर तुम्हाला प्रॅक्टिसने सवय होऊन जाईल. आणि लक्षात असू द्या, हे जे मी तुम्हाला लेसन देते नंबर रोचे ते तुम्हाला 2 तास टाईप करायचे आणि 2 तास टाईप करून झाल्यानंतर पुढे काय टाईप करायचे त्याच्यासाठी लागणारे शब्दसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. ओके, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. पुढचा आपला लेसन होता K. आजचा जो नवीन आहे तो K, त्यानंतर 8, त्यानंतर हा झाला आजचा लेसन K8 आणि जुना लेसन काय होता आपला? J6, J7 आणि मग स्पेस. ओके, पुन्हा एकदा टाईप करूया D3, F4, F5. ओके, आणि स्पेस आणि त्याच्यानंतर K8, J6, J7. हे तुम्हाला काय करायचं आहे? 2 तास टाईप करायचं आहे. आणि हे टाईप करून झाल्यानंतर मग तुम्हाला जे शब्द टाईप करायचे ते मी तुम्हाला देते. ओके, एंटर करून आपण खाली येऊया, म्हणजे तुम्ही काढून टाकत होती पण त्याच्यातच तुम्हाला मी देते. आता तुम्हाला हे शब्द जे आहेत तो प्रत्येक शब्द तुम्हाला काय करायचे? 3 लाईन टाईप करायचे. वर्डमध्ये टाईप करा
किंवा वर्ड पॅडमध्ये टाईप केलं तरी चालेल किंवा नोटपॅडमध्ये टाईप केलं तरीसुद्धा चालेल. काही प्रॉब्लेम होत नाही आहे इंग्लिशचं टाईप करत असताना. फक्त लक्षात असू द्या त्याची फॉन्ट साईज जी आहे ती 16 ठेवायची. जसे मी 48 केले तर तुम्ही 48 नाही करायचे. तुम्ही किती ठेवायचे? 16. फॉन्ट साईज 16 ठेवायचे. आणि मी जो आता तुम्हाला जे काही देते शब्द ते तुम्हाला एक शब्द 3 लाईन टाईप करायचा आहे. ओके, तर मग ते शब्द कोणते? पहिला जो आहे तो आपला पुन्हा बोट ठेवून देते मी. आणि पहिला जो आहे तो तुम्हाला D3 आणि त्याच्यानंतर 4. पहिले ह्या बोटाने 4 आणि त्याच्यानंतर D. ओके, स्पेस. हा शब्द तुम्हाला 3 लाईन टाईप करायचे. त्यानंतर K8, त्यानंतर त्यानंतर 7. मग 7 साठी हे आणि मग K साठी मधलं बोट. ओके, स्पेस. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे 3, 4, 5, 8, 7, 6. पुन्हा एकदा 3, 4, 5 नंतर 8, 7, 6. ओके, त्यानंतरचा स्पेस दिला. त्यानंतर तुम्हाला शब्द टाईप करायचा आहे 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, पुन्हा स्पेस दिला. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे C3 नंतर D3. ओके, स्पेस दिला. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे 8 नंतर तुम्हाला कॉमा द्यायचं आहे. लक्षात असू द्या. 8, K, I, त्यानंतर 3, 8, I, आणि त्याच्यानंतर K. ओके, कॉमा मी याच्यासाठी दिलेले की जेणेकरून कॉमाची सुद्धा तुमची काय होणार आहे? प्रॅक्टिस होणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे DE3 त्यानंतर F4, F5. ओके, स्पेस. नंतर पुढचा शब्द आहे KI त्यानंतर 8, J, 7, J, 6. ओके, हे शब्द तुम्हाला काय करायचे आहे? 3 लाईन. प्रत्येक शब्दाच्या तुम्हाला 3 लाईन जे आहेत ते तुम्हाला टाईप करायचे. आणि मग त्याच्यानंतर काय करायचे तुम्हाला? हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं. द अबाव पॅरेग्राफ टाईप द अबाव. सॉरी, माय मिस्टेक. हे जे प्रत्येक जे शब्द आहेत ॲटलिस्ट तुम्हाला 5 टाइम जो आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे. ओके, टाईप द अबाव पॅरेग्राफ ॲटलिस्ट 5 टाइम. म्हणजे हे जे तुम्हाला शब्द दिले D3, 4D वगैरे, मग नंतर जेव्हा तुम्ही 3 लाईन टाईप करणार तर 3 लाईन टाईप करून झाल्यानंतर हे जे काही शब्द आहेत त्यांना तुम्हाला एक पॅरेग्राफ गृहीत धरायचे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? एक पॅरेग्राफ म्हणजे एक जे काही हे शब्द आहेत ते तुम्हाला 5 वेळा टाईप करायचे की मग तुमची ही जी वरची जी लाईन आहे त्याची तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जी सिरीज आहे ती तुम्ही पूर्ण पहा की जेणेकरून तुमची वरची जी नंबर रो आहे त्याची तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. धन्यवाद.